नवीन रिक्षा परवाने बंद करा, ऑटो रिक्षा वयोमर्यादा 15च्या ऐवजी 25 वर्ष करा, अशी मागणी माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांनी केली। लालबौटा रिक्षाचालक संघटना सिटू सोलापूरच्या वतीने अध्यक्ष कॉम्रेड नरसई आडम यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांचे शिष्टमंडळ सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। निवेदनातल्या मागणीनुसार राज्य शासनाच्या मुक्त परवाना धोरणामुळे सोलापूर शहरात रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढून व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे। रिक्षाचालकांना उदरनिर्वाहापुरतं उत्पन्न मिळणं अशक्य झालंय। याबाबत शासनाने निर्णय घेऊन नवीन परवाने रद्द करावेत। राज्य परिवहन प्राधिकरणाच्या जाचक नियमांमुळे सोलापूर शहरातील ऑटो रिक्षा चांगल्या सुस्थितीत असतानाही 15 वर्षांनंतर मोडीत काढावे लागत आहेत। पुण्यासारख्या शहरात ऑटो रिक्षांची वयोमर्यादा 25 वर्ष करून त्याची अंमलबजावणी केली जाते, परंतु सोलापुरात परिवहन कार्यालय रिक्षाचालकांच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष होते। केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे निर्देशित करून संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून अधिकचं शुल्क आकारून हे वाहन चालवण्यास मान्यता दिली, परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालय केंद्रीय अधिसूचनेचा अनादर करत ऑटो रिक्षा मोडीत काढत आहेत। या कृत्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत असून रिक्षा चालकांचंही नुकसान होतंय। परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची वागणूक वाहनधारकांची सौजन्याची नसल्यानं तसेच परिवहन कार्यालयातील बहुतांश कामं संगणकीय प्रणालीद्वारे होत असतानाही वाहनधारकांची अडवणूक आणि आर्थिक तडजोडीसाठी कागदपत्र सादर करण्याची सूचना करतात। विहित कालावधीत काम पूर्ण करण्याऐवजी कामात विलंब केला जातो। याकडे जिल्हाधिकारी साहेबांचे लक्ष शिष्टमंडळानं वेधलं असता जिल्हाधिकारी साहेबांनी सदर बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। वेळप्रसंगी निवेदनातील नमूद मागण्याबाबत संयुक्त बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं। सोलापूर शहरामध्ये प्रचंड रिक्षा झालेल्या आहेत। सध्या त्यांना ग्राहक मिळणं मुश्किल झालेलं आहे। अशात नवीन परवानगीचं शासनाने जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं अर्धपोटी राहण्याची पाळी आलेली आहे। तर या शहरातला सर्वे करा, टेक्निकलदृष्ट्या या ठिकाणी नवीन परवाने देणं गरजेचं आहे का याचा विचार करा आणि त्या पद्धतीनं नवीन परवाना देण्याचं बंद करा। सगळ्यात दुसऱ्यात महत्त्वाचं पुण्याच्या RTAने निर्णय घेतलेला आहे 20 आणि 25 वर्ष। सोलापुरात अजून निर्णय झालेला नाही। भारत सरकारचं GR आलेलं आहे, दंडाबद्दल सुद्धा GR आलेलं आहे, कामकाजाबद्दल सुद्धा GR आलेलं आहे। RTO ऑफिस म्हणजे नुसतं दलालाचं सुळसुळाट झालेलं आहे आणि अशाच पद्धतीनं असे एक दिवस सगळ्या रिक्षावाल्याला घेऊन RTOचं ऑफिस बंद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। तर आज आम्ही कलेक्टरला विनंती केली, त्याने यासंबंधी निर्णय देण्याचं मान्य केलं। त्यांच्या निर्णयापर्यंत थांबू, तर निर्णय प्रतिकूल लागला तर रस्त्यावरची लढाई आम्ही चालू। या शिष्टमंडळात संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सलीम मुल्ला, उपाध्यक्ष आरिफ मडियार, अनिल मोरे, रफिक पिरजादे, कमलाकर वाघमारे, हमीद दौलताबाद, रशीद मैंदरगी, दत्ता कांबळे, मल्लीनाथ बिराजदार, सैफन शेख, आदिल अतार, मोहम्मद अली, फारुख हंजरगीकर, आरिफ तारकश यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते।